राम नारायण राम वेदांचा अर्थ मनुष्यासाठी निर्माण केलेला नाही। हिंदू आणि सनातनी लोकांनी वेदांविषयी सांगितलेला अर्थ तो नाही। ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद यांची काही गरज नव्हती। वेद म्हणजेच निसर्ग आहे। वेद म्हणजे निसर्ग तर उपस्थितच आहे। आपण त्याला पाहतो, आपल्या कानांनी ऐकतो, निसर्गातून मिळालेलं अन्न खातो। निसर्गच आपलं जीवन आहे। आपल्या शरीराला निसर्गातूनच ऊर्जा मिळते। खरं तर निसर्गच वेद आहे। आपला जन्म निसर्गाच्या कुशीत झाला आहे। आपल्याला वेदांचं ज्ञान या पृथ्वीवरच मिळालं आहे। निसर्गाचा कोणताही मालक नाही, तो फक्त सेवक आहे। वेदातून आपल्याला मिळणारे ज्ञान हे समतेचं आहे आणि जगा आणि इतरांनाही जगू द्या ह्या तत्वाचं आहे। पृथ्वीवर अनेक देश आहे आणि छोटे छोटे देश सुद्धा आहे। आपण ज्या देशात राहतो त्याला भारत म्हणतात। भारतातील धर्म हा माणसांनी निर्माण केलेला आहे। तो संविधान आहे, तोही माणसांनीच तयार केला आहे। कोर्टाचे नियम सुद्धा माणसांनी तयार केले आहेत। माणसांनी तयार केलेले नियम योग्य असू शकतात का? पृथ्वीवरील माणसं शिकलेली, समजदार आणि चतुर आहेत। नियम माणसांनी यासाठी तयार केले आहेत ज्यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होतील आणि गरीब आणखी गरीब होतील। राजकीय पक्ष सुद्धा यासाठीच निर्माण झाले आहे। लक्ष देण्यासारखी आणि विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे भारत आणि विदेशात धर्माच्या नावाखाली लाखो आणि करोडो रुपये खर्च केले जात। त्याच वेळी दुसऱ्या बाजूला रस्त्यावर गरीब लोक राहतात, ज्यांना अन्न आणि पाणी मिळत नाही, ना राहण्यासाठी घर आहे, ना मुलांच्या शिक्षणासाठी काही सोय आहे, ना रुग्णालयात उपचारांची सुविधा आहे। या सगळ्या गोष्टी लोकांच्या नजरेत येत नाहीत। लोकांनी स्वतः विचार केला पाहिजे की जे लोक श्रीमंत आहेत त्यांची परिस्थिती ही जर गरिबांसारखी झाली तर त्यांचं काय होईल। त्यामुळे सरकार आणि देशाची जी कमाई आहे आणि त्यासोबत जो पैसा करातून मिळतो तो वेगवेगळ्या कामांमध्ये वापरला जातो। सामान्य जनतेला फक्त 20% मिळतं आणि ते सुद्धा त्यांना मिळतं ते आधीपासूनच प्रत्येक गोष्टीसाठी सक्षम आहे। काही नियमांमध्ये जास्त पैसे कमावणारे आणि कमी पैसे कमावणारे यांना समान कर द्यावा लागतो। लोकांना जो कर द्यावा लागतो तो त्यांच्या उत्पन्नानुसार असायला हवा ना, या गोष्टीवर आपण विचार करायला हवा। त्याच वेळी हेही विचार करायला हवं झाडं आणि वनस्पती आपल्यासाठी किती आवश्यक आहेत। जर पृथ्वीवर झाडं नसतील तर आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही, ऑक्सिजन नसेल तर जीवनच नसेल, अन्न मिळणार नाही, प्राणी नाही तर पर्यावरण खराब होईल, पाऊसही पडणार नाही। सगळ्याचा समतोल असायला हवा। झाडं जगली पाहिजेत आणि आपणही जगलं पाहिजे। सृष्टीतील प्रत्येक प्राणी आणि वस्तूला समान अधिकार असावा। जसं माणसांना जगण्याचा हक्क आहे तसंच झाडांना आणि वनस्पतींनाही जगण्याचा हक्क आहे। सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे। यासाठी सरकारने कायदा बनवायला हवा। पृथ्वीवर सगळ्यांना काहीतरी मिळतं पण जंगलांमध्ये प्राण्यांना त्रास होतो, त्यासाठी विचार करायला हवा। आम्ही सगळे मिळून राहू आणि मिळून खाऊ। निसर्गात कोणत्याही गोष्टीची कमी नाही, निसर्गाचा कोणताही मालक नाही तर पृथ्वीवर सुद्धा कोणताही मालक नसावा। आपल्याला प्रेम द्यायला हवं। झाडं आणि वनस्पती ही आपली आत्मा आहेत आणि देवाचा अंश सुद्धा, म्हणून त्यांचा आदर करावा। आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, संतान दलाची विचारधारा ही कोणत्याही माणसाने बनवलेली नाही। संतान दल म्हणजेच निसर्ग। आम्ही निसर्गाच्या धर्माला मानतो, माणसांनी बनवलेला धर्म आम्ही मानत नाही। आम्हाला फक्त हक्क हवे आहेत की पृथ्वीवर जे काही देवाने दिलं आहे त्याचा वापर करण्यासाठी आम्हाला समान अधिकार मिळाले पाहिजे। आमची समस्या इतकीच आहे, आमचे जे हक्क आहेत ते राजकीय पक्षांनी, नेत्यांनी आणि माणसांनी बनवलेल्या धर्माने हिसकावून घेतले आहे। आम्हाला फक्त हक्क हवे आहेत की पृथ्वीवर देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा वापर करण्यासाठी आम्हाला समान अधिकार मिळायला हवा। आमची समस्या इतकीच आहे की आमचे खरे राजकीय पक्ष, नेते आणि माणसांनी बनवलेला धर्म यांनी आमचे हक्क हिरावून घेतले आहे। निसर्गच खरं धर्म आहे। पंचतत्वांशिवाय कोणताही धर्म अस्तित्वात नाही, त्याशिवाय दुसरं काहीही होऊ शकत नाही। निसर्गच सर्व धर्मांचं मूलभूत तत्व आहे। म्हणूनच निसर्गाच्या जे नियम आणि आदेश आहेत तेच आपले कायदे आणि अधिकार असायला हवेत, तेच आपले विचार आणि तत्व असायला हवे। निसर्गच आपले कर्म करत आहे। आपल्या सर्वांच्या जन्माआधीच विधात्याने या पृथ्वीची रचना करून ठेवली होती आणि ती आपल्यासाठी जपून ठेवली आहे। आपल्याला फक्त निसर्गाला मानावे लागेल आणि स्वतःला समजून घ्यावे लागेल। आमचा
आमचा संतान दल संघटन 1966 साली स्थापन झाला. आमचे खाते आहे आणि आम्ही 10 ते 20 लोक मिळून याचे संचालन करतो. या संघटनेत माझी मुख्य भूमिका आहे. आम्ही दरवर्षी 1 कोटी रुपये कमावतो आणि ते यामध्येच खर्च होतात. आम्ही लोकांच्या मुक्तीसाठी काम करतो. आम्ही लोकांना सतत माहिती देत राहू. जर कोणी दान देत असेल तर ते ज्ञान मिळवण्यासाठी देत असतो, आमच्यासाठी नाही. गुरुजी बालक ब्रह्मचारीजी यांनी मला राम नारायण राम यांच्याबद्दल माहिती दिली. हे समजल्यावर लोकांचे आयुष्य बदलून जाईल, त्यांना एक नवीन जीवन मिळेल आणि त्यांच्या जीवनात कधीही कोणतीही कमतरता राहणार नाही. देण्याने कधी काही कमी होत नाही, घेण्याने कमी होतं. जसं आपण लोक जीव वाचवण्यासाठी रक्तदान करतो त्याने आपलं रक्त कमी होतं काम नाही, उलट ते वाढतं. म्हणून तन मन धन देऊन आपण निसर्गाची सेवा करा. निसर्गाने आपल्याला जे दिलं आहे त्याचा आदर करून ते स्वीकारलं पाहिजे. त्याचप्रमाणे संतान दल मध्ये जो दान देईल त्याचे पैसे फक्त वाढतील आणि वाढतच राहतील. त्या व्यक्तीला कधीही जीवनात कोणतीही अडचण येणार नाही. जर कोणतीही अडचण आली तर आम्हाला सांगा, आम्ही निसर्गाशी बोलून त्याचे समाधान करू. चांगलं विचार करा आणि पुढे जा.